Hello friends, today our chapter number 3 addition and subtraction. Problem set 13. Problem set 13 मध्ये question number 1, the forest department planted 23,778. 23,078 झाडे लावली कशाची? खैरची. आणि 19,476 झाडे बिहाडाची लावली beside sapling of several other kinds. If the department प्लांटेड म्हणजे डिपार्टमेंटने 50,000 वन विभागाने 50,000 झाडे लावली. कोणती 50,000? एकूण झाडे 50,000 लावली. तर हाऊ मेनी ऑफ द अदर काइंड म्हणजे वेगळ्या व्हरायटीची झाडे कोणती किती लावली? म्हणजे त्यांनी किती ही सांगितली कोणती? डिपार्टमेंट प्लांटेड फॉरेस्ट सॅपलिंग ऑफ खैरची झाडे 23,078. त्याच्यानंतर 19,476 कोणती? बिहाडाची. आणि एकूण झाडे किती लावली? 50,000. मग 50,000तून उरलेले जे व्हरायटी त्याची झाडे किती लागली ते आपल्याला काढायचे. तर आपण सगळ्यात पहिले घेऊ खैरची झाडे म्हणजे खैर सॅपलिंग म्हणजे खैरची झाडे किती लागली? 23,078 आणि बिहाडाची सॅपलिंग म्हणजे बिहाडाची झाडे किती लागली? 19,476. खैरची आणि बिहाडाची झाडे किती लागली? मी याची ऍडिशन करा. दोन झाडाची आपण ऍडिशन करू. किती झाडे लागली? खैरची किती आणि बिहाडाची किती? मार्च 7 14 7 14 1 15 5 झाला 1 4 आणि 1 5 9 3 12 आणि 12 2 झाला 1 2 3 1 4 42,554 टोटल नंबर ऑफ सॅपलिंग खैर अँड बिहाड. म्हणजे खैर आणि बिहाडाची झाडे दोन्ही मिळून किती बेरीज झाली त्याची ऍडिशन? 42,554. पण त्यांनी किती सॅपलिंग किती केली होती? किती झाडे लावली होती? 50,000. मग 50,000 दोन झाडाची व्हरायटीची एवढी लावलेली 42,554. मग आता 50,000तून आपल्याला काय करावं लागेल? 42,554 वजा करावं लागेल. आणि जी संख्या उरण ती कोणती? अदर व्हरायटी म्हणजे अदर वेगळ्या व्हरायटीची झाडे. मग टोटल नंबर ऑफ सॅपलिंग किती लावली त्यांनी? 50,000 झाडं लावली होती. आणि मग खैर आणि बिहाड म्हणून किती आली बेरीज? 42,554. मग 50,000 मधून 50,000 मधून आपण काय केले? 42,554 हे वजा केले है ना. खैरची आणि बिहाडाची झाडे किती झाली? 42,554 आणि 50,000 किती एकूण झाडे? 50,000 लावली होती. त्याच्यातून आपल्याला एक वजा करायची. या दोन झाडाची आलेली बेरीज ही काय करायची आहे? 50,000 मधून वजा करायची. मग उरलेली संख्या काय आपली? अदर सॅपलिंग म्हणजे अदर वेगळी झाडे लावलेली वेगळी रोपटे. मग आता करा बेरीज करा. 0 - 4 एक घेतलं 10 10 - 4 पुन्हा इथे 9 मधून 5 गेले 4 पुन्हा इथे 9 5 9 मधून 5 गेले 4 पुन्हा इकडून एक घेतलं 10 मधून 2 इकडे एक घेतलं 9 मधून 2 गेले 7 उरले इथे किती? 4 4 मधून 4 गेले 0 उरले किती? 7,446. म्हणजेच अदर सॅपलिंग किती? 7,446. अदर काइंड्स ऑफ सॅपलिंग्स आर 7,446. म्हणजे वेगळ्या व्हरायटीची झाडे किती लागली? 7,446. सिंपल एकदम. आपला प्रश्नामध्ये दिलेला आहे कोणता? खैरची झाडे 23,078 बिहाडाची झाडे 19,476 म्हणजे बिहाडाची रोपटे 19,476. दोघांची बेरीज करायची. दोघांची बेरीज झाली 42,554 आणि एकूण झाडे किती लावली होती? 50,000. मग 50,000 मधून एक या दोन झाडाची व्हरायटीची आपण वजाबाकी केली. मग याच्यातून जी वजाबाकी उरला ही अदर सॅपलिंग. म्हणजे त्यांनी विचारलं काय प्रश्न? हाऊ मेनी ऑफ अदर काइंड म्हणजे वेगळी सॅपलिंग झाडे म्हणजे केलेली रोपटे किती? 7,446. नंबर 1 संपला. आपला क्वेश्चन नंबर 2, द पॉप्युलेशन ऑफ सिटी. एका सिटीमध्ये लोकसंख्या 37,4,926. इफ दिस इन्क्लूड्स 11,24,069 मेन. म्हणजे स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या एका सिटीमध्ये संख्या किती आहे? 37,04,926. इफ दिस इन्क्लूड म्हणजे 37,04,926 पैकी 11,24,000 किती संख्या कशाची? पुरुषांची. आणि 10,96,478 स्त्रियांची. and the remaining are children. Then what is the number of children in the city? म्हणजे आता पुरुषांची स्त्रियांची संख्या सांगितली सिटीमध्ये किती आहे. तर आता मग मुलांची संख्या किती ते म्हणजे प्रश्न काय की मग मुलांची संख्या किती त्या सिटीमध्ये त्या शहरामध्ये. तर आपण बघू आता मेन किती आहे? पुरुषांची संख्या किती आहे दिलेल्या उदाहरणामध्ये? 18,24,069 आणि वुमेनची 10,96,478. ही कशाची? पुरुषांची ही स्त्रियांची. म्हणजे दोघांची ऍडिशन टोटल किती? 8 16
1760. 7 हाताला 1, 6 6 7 6 14, 4 हाताला 1, 4 ने 5, 7 4 10 0 हाताला 1, 9 10 11 12, 2 हाताला 1, 1 2 1 ने 2. ते बघा 22,20,547, 22,20,547 ही किती एकूण स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या. पण टोटल किती म्हणलं ते 37 लाख. मग आता आपण काय करणार 37 लाखामधून 22 लाख वजा करावं लागेल. 22,20,547 हे काय करावं वजा करावं लागेल. मग आपल्याला मुलांची संख्या मिळेल. मग आता हे दिलेली 37 लाख 4,926 टोटल नंबर ऑफ मेन म्हणजे स्त्रियांची आणि पुरुषांची संख्या किती 37 लाख 4,926 आणि फक्त पुरुष आणि स्त्रियांची संख्या किती 22,20,4,547. मग त्याची वजाबाकी करावी लागेल. मग वजाबाकी केल्यावर किती उत्तर आलं 14,84,379. या दोघांतून वजाबाकी केलं 14,84,379. म्हणजे काय केलं आपण बघा म्हणजे एका सिटीमध्ये स्त्रियांची आणि पुरुषांची टोटल म्हणजे पूर्ण संख्या सांगितली नाही किती 37,04,926. त्यापैकी इतकी संख्या पुरुषांची आणि इतकी संख्या स्त्रियांची. मग उरलेले संख्या म्हणजे बाकीच्या मुलांची संख्या किती विचारली त्यांनी. मग आपल्याला 37,04,926 मधून स्त्रिया आणि पुरुषांची बेरीज केल्यावर आपल्याला उत्तर मिळालं 22,20,547. ही वजाबाकी करून आपल्याला उरलं काय 14,84,379. ही काय त्या शहरातील मुलांची संख्या 14,84,379. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. लगेच आपण नंबर 3 एक्झाम्पल बघणार. क्वेश्चन नंबर 3. द मॅनेजमेंट ऑफ सर्टन फॅक्टरी. एका कारखान्यामध्ये 25,40,600 इन द लेबर वेलफेअर फंड. म्हणजे एका कंपनीमध्ये एक फंड 25,40,600 चा फंड होता. कशासाठी एज्युकेशन साठी आणि मेडिकल साठी. तर 12,37,865 हा फंड कशावर खर्च केला मेडिकलवर. त्याच्यानंतर 8,42,317 एज्युकेशनवर म्हणजे वर्कर्सच्या कामगारांच्या एज्युकेशन शिक्षणासाठी 8,42,317 फंड खर्च केला. चिल्ड्रन अँड द रिमेनिंग वाज पुट असाइड फॉर कॅन्टीन. हाऊ मच मनी वाज पुट असाइड फॉर कॅन्टीन. मग कॅन्टीन साठी किती फंड शिल्लक राहिला. मग आता बघू आपण फंड किती होता कारखान्यामध्ये 25,40,600. आता मेडिकलवर किती खर्च केला बघू. मेडिकलवर खर्च 12,37,865. एज्युकेशनवर 8,42,317. मग आता हे दोन नाही का मेडिकलवर आणि एज्युकेशनवर हे दोन्ही खर्च झाले. मग याचे काय करावं लागलं ऍडिशन करावं लागलं. मग ह्या दोघांची ऍडिशन 7,5,12,2 7 7 1 8 8 आणि 3 11 1 खर्च 1 7 2 9 1 10 0 3 4 3 7 आणि 8 8 आणि 2 10 0 1 1 आणि 2 20,80,182 टोटल. म्हणजे एज्युकेशनवर आणि मेडिकलवर 20,80,182 इतका खर्च झाला या दोन्हीचा. आणि फंड किती होता कारखान्यामध्ये 25,40,600 इतका फंड कारखान्यामध्ये होता. त्याच्यापैकी एवढा खर्च 20,80,182 हा कशावर खर्च झाला मेडिकलवर आणि एज्युकेशनवर वर्कर्सच्या. आता मग आपल्याला बघायचं कॅन्टीनसाठी किती शिल्लक राहिला. मग त्याच्यासाठी काय करावं लागेल हा फंड जो आहे 25 लाख जो कारखान्यामध्ये होता 25,40,600 त्या फंड पैकी एवढा खर्च झाला त्याच्यातून वजा करावं लागेल. या फंड मधून वजा करावा लागेल मेडिकलचा आणि एज्युकेशनचा खर्च वजा करावा लागेल. मेडिकलचा आणि एज्युकेशनचा खर्च किती झाला 20,80,182 हा दोन्ही मेडिकलवर आणि एज्युकेशनवर खर्च झाला. आणि एकूण फंड किती कारखान्यामध्ये 25,40,600 याच्यातून वजा काय करायचं 20,80,182. मग उरलेला जो फंड आहे हा कॅन्टीनचा. हे बघा 25,40,600 25,40,600 हा फंड होता कारखान्यामध्ये.
आणि मेडिकल आणि एज्युकेशन मध्ये इतका खर्च आला 20,80,000. मग या एकूण फंडामधून मेडिकल आणि एज्युकेशन दोघांचा खर्च वजा उरलेली रक्कम 4,60,418 4,60,480 rupees 4,60,418 was put aside for the canteen. म्हणजे कॅन्टीनसाठी शिल्लक निधी राहिला. हे झालं 3 नंबर एक्झाम्पल. आता 4 नंबर एक्झाम्पल बघू. फॉर अ क्रिकेट मॅच 30,608 tickets were sold on the third day. पहिल्या दिवशी क्रिकेटच्या मॅचवर तिकीट 13,608 तिकीटे विकल्या गेली. त्याच्यानंतर 8,955 ऑन द सेकंड डे 8,955 ची तिकीट दुसऱ्या दिवशी विकली गेली. 8 गुणिले एकूण तिकीट किती विकली गेली? 36,563 रुपयाची तिकीट विकली गेली क्रिकेट मॅच मध्ये. पहिल्या दिवशी किती विकली? 13,608. दुसऱ्या दिवशी 8,955 ची. आणि एकूण तिकीट किती विकली गेली? 36,563. तिकीट वेअर सोल्ड इन 3 days. हाऊ मेनी वेअर सोल्ड ऑन द थर्ड डे? तिसऱ्या दिवशी किती विकली गेली ते काढायचं आहे आपल्याला. मग सगळ्यात पहिले आपण काय करणार? पहिल्या दिवशी किती विकली गेली आणि दुसऱ्या दिवशी किती विकली गेली याची काय करणार? ऍडिशन करावं लागेल. मग हे बघा, तिकीट सोल्ड ऑन द फर्स्ट डे ते 30,608. तिकीट सोल्ड ऑन द सेकंड डे पहिल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी विकलेली तिकीट 13,608 ची पहिल्या दिवशी, 8,955 ची दुसऱ्या दिवशी. या दोघांची ऍडिशन केली किती? 22,563. 22,563 एवढ्याची तिकीट 2 दिवसामध्ये विकली गेली क्रिकेटच्या मॅच मध्ये. मग आता आपल्याला काय करायचं? तिसऱ्या दिवशीची. मग आता कसं काढणार? तर मग आता एकूण तिकीट किती विकली गेली होती? तर एकूण तिकीट विकली गेली होती 36,563 ची. 36,563 ची तिकीट एकूण विकली गेली होती 3 दिवसामध्ये. तर आपल्याला तिसऱ्या दिवशी काढायची. तिसऱ्या दिवशी कसं काढणार आपण? पूर्ण 3 दिवसाची तिकीट किती? 36,563. आणि 2 दिवसामध्ये किती विकली गेली? 22,563 ची. हे 22,563 म्हणजे 2 दिवसामध्ये 22,563 ची तिकीट विकली. आणि एकूण तिकीट किती विकली होती? 3 दिवसामध्ये 36,563. 36,000 एकूण तिकिटामधून 2 दिवसाची वजा केली, उरली एका दिवसाची तिकीट. मग हे बघा 14,000. 36,563 मधून 22,563 वजा केले, उरले 14,000. 14,000. मग हे उत्तर आपल्या तिसऱ्या दिवशी तिकीट विकली गेली. म्हणजे 14,000 ही तिकीट आपण काय केलं? तिसऱ्या दिवशी क्रिकेटच्या मॅच मध्ये विकली गेली. 40,000 tickets were sold on the third day. तिसऱ्या दिवशी 14. तर असा विद्यार्थी मित्र हे सोपे उदाहरण होते. फक्त आपल्याला उदाहरण काय एकूण दिलेली संख्या आणि झालेला खर्च त्याच्यातून बेरीज करून आणि वजाबाकी करून आपल्याला काढायचं होता. सोपे उदाहरण होते. सो यू कॅन टेक ए स्क्रीनशॉट. पुन्हा आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.